सरली नाती कुठली प्रीती खेळत सरला सारा पाखरा तुफान सुटला वारा पाखरा तुफान सुटला वारा. नमस्कार, शुभ दुपार. तुम्हाला माझ्या आयुष्याबद्दल म्हणजे माहिती पाहिजे आहे. म्हणजे काहीतरी माझ्या आयुष्यामध्ये काय काय घडलं, काय काय ते तुम्हाला ऐकायचं आहे ना. तर त्यासाठी मी व्हिडिओ बनवत आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. मी कधी आणि कधी कुठून पण सुरुवात करू शकतो बरं का, म्हणजे समजून घ्या तुम्ही मला. तर 2013 4 मे 2013 आणि त्या वर्षी काय झालेलं बघा. 2 मेला गुरुवार होता आणि त्या दिवशी ना आमच्या कंदलगावचा उरूस होता 2 मेला. आणि 3 मेला आमच्या कंदलगावमध्ये म्हणजे उरूस झाला नाही का. उरूस झाल्यानंतर कार्यक्रम असतात, म्हणजे बैलगाड्यांच्या शर्यती किंवा बरंच काय काय असं कार्यक्रम असतात. तर काय झालं, माझे मिस्टर तेव्हा आजारी होते तर बैलगाड्यांच्या शर्यती चालू झाल्या. त्यांना आवाज ऐकायला आला, माणसं दारावरनं माणसं तिकडं जात होती. म्हणल्यावर त्यांना वाटलं की आता बैलगाड्याच्या आणि त्यांना बोलायला येत नव्हतं बरं का, नवऱ्याला माझ्या बोलायला येत नव्हतं, पण त्यांना समजत होतं. आणि मग त्या बैलगाडीच्या शर्यती चालू झाल्या म्हणल्यावर तेव्हा माझ्या मुलग्याचं लग्न झालं नव्हतं. आणि माझा नातू आहे ना, 2 नंबरचा नातू, तो तेव्हा 10 दिवसाचा 7-8 दिवसाचा होता बरं का. गुरुवारी 8 दिवसाचा होता. आणि मग त्यांनी ती लोक दारावरनं जात होती येत होती. मग त्यांना आता वाटलं का आता कार्यक्रम तिकडं सुरू आहे काहीतरी बैलगाड्यांच्या शर्यती. तर काय केलं, कपडे घातली आणि तराट पळत सुटले कार्यक्रम ते बैलगाड्यांच्या शर्यती बघायला. त्यांच्या मागं मी, त्याच्या मागं प्रतीक, हाय आम्ही पळतोय, हाय चालतोय. माणूस कुठला थांबतोय, माणूस थांबनात, ऐकनातच आम्हाला. आणि मग कसं तरी त्यांना धरलं, सापडली ती ढेकळं, ते ऊन. आता ह्या मे महिन्यामध्ये किती ऊन असतं सांगा. त्यावेळेस उशिराने होतं बरं का, म्हणजे उरूस आमचा उशिराने होता. म्हणजे हनुमान जयंती झाला नाही का, तर दुसऱ्या आठवड्यामध्ये आमचा उरूस असतो. तर असं आहे ते. आणि मग सापडले आणि बघतोय तर हे बसले आपले कार्यक्रम ते काय ते बैलगाड्याच्या शर्यती बघत. मग त्यांच्याबरोबर आम्ही थांबलो आणि मग त्या बैलगाडीच्या शर्यती संपल्या आणि मग घरी आले. आणि आमच्या गल्लीतल्या मुली बिली आल्या होत्या माहेरी. उरूस म्हणल्यावर पाहुणे भरपूर लोक होते. आणि झाला आता उरूस झाला. आणि मी पण म्हणजे आम्ही केला होता उरूस, पण आम्ही काय कुणाला बोलवलं नव्हतं, आमची घरातलीच होती. माझा मुलगा, माझी धाकटी मुलगी आणि माझी डिलेवरी झालेली मुलगी, बाकी कोण नव्हतं, आमचं घरचंच होतं. आणि जावायला फोन केला थोरल्या जावले, पण ते काय आले नाही. मग तेव्हा माझी मुलगी कराडली होती कामाला, कोण नाही आलं, आमचंच होतं आम्ही. आणि मग झालं, गुरुवारी उरूस झाला, शुक्रवारी कार्यक्रम झाला, शनिवार सकाळी उजाडलं, शनिवार सकाळी. आणि गल्लीतले आजमध्ये कुणी माहेरवासिनी कुणी गेल्या नव्हत्या, कुणी होत्या, कुणी गेल्या होत्या. आणि त्या दिवशी होती 3 तारीख, 3 नाही 4 तारीख होती, 4 तारीख. 2 तारखेला उरूस झाला, 3 तारीख गेली आणि 4 तारखेला 4 तारीख होती मे महिन्याची. आणि मुलगीला माझ्या कामाला जायचं होतं. ही 2 नंबरची मुलगी आहे ना माझी, ती कामाला होती राधानगरीला. आणि तिला रंकाळ्यापाशी जायला लागायचं. मग सकाळी चावीला पाणी आलेलं, पाणी बिणी भरलं. उजवा हात काय एवढा काम देत नव्हता त्यांचा, डाव्या हाताने बादली उचलून पाणी भरून ठेवलं. पाणी सगळं भरलं, मुलगीला डबा केला, कामाला गेली ती. आणि कामाला गेली आणि पाणी बिणी भरलं. आणि मुलगा म्हणला, मम्मी मी पप्पांना आंघोळ घालतो, तुझं काय काम असलं करून घे.
आणि मोठी मुलगी मधल्या खोलीत होती, तेव्हा आमच्या 3-4 खोल्या 3 खोल्या होत्या. स्वयंपाक खोली, हॉल आणि असं छोटीशी बेडरूमसारखं होतं आपलं. मग तिथं ती बाळाला घेऊन बसली होती. आणि मग मी काय केलं, आता पाणी आलं म्हणलं बाळोती, त्या बाळोती डायपर विपर एवढं काय वापरत नव्हतं, मग बाळोती होती म्हणलं. मग रात्रीची बाळोती साठली की मी सकाळी धुवायचे आणि सकाळी साठली की आपली 4-5 वाजता बाळोती धुवून टाकायची मी. मग त्याला म्हणलं तू पप्पांना आंघोळ घाल, तोपर्यंत मी बाळोती धुवून टाकते. आणि मी बाळोती धुत होते आणि त्यांना तो आंघोळ घालत ना. आंघोळ घालता घालता त्यांना तिसरा अटॅक आला, जोरात तिसरा अटॅक आला. आल्यानंतर पोरग्याचा जाम हात पकडला त्यांनी. आणि माझी मुलगी मला हाक मारत होती, मम्मी घरात ये, मम्मी तू घरात ये. पण मला वाटलं तिच्या मुलग्याने उलटी बिलटी केली असेल म्हणून हाक मारत असेल, मला काय जाणवलं नाही. आणि मग मी काय केलं, मग त्या पलीकडच्या कोरवी म्हणून आहेत आमच्या शेजारी राहायला, त्या मामींनी तो आवाज ऐकला. मग त्या मला म्हणल्या, अहो म्हणले या मुलगी किती हाका मारते, तुम्ही घरात तरी जावा की. तर म्हणलं तिच्या पोराने उलटी केली असं म्हणून ती हाक मारत असेल. आणि मग त्या माझ्या पुढं घरामध्ये त्यांच्या पाठीमग मी बघते तर त्याचे पप्पा तिथंच पडले होते बाथरूममध्ये आणि त्याचा हात घट्ट पकडलेला होता. पण त्याला पण काही समजलं नाही की पप्पांना माझ्या काय होतं. त्याला पण जाणवलं नाही की पप्पांना काहीतरी होते म्हणून. आणि मग बघा त्यांचा जीव आहे ना तिथंच, म्हणजे बाथरूममध्ये जीव निघून गेला होता त्यांचा. आंघोळ झाली होती, टॉयलेट झालेलं, त्यांना जीव जाताना. मग मी धुतलं त्यांना तिथं थोडं आणि तसंच उचललं, सगळे कपडे काढून टाकले. ते कपडे नव्हते अंगात, त्यांना आंघोळ झाली होती. मग ते सगळं काढलं, अंडरपॅन्ट काढली त्यांची आणि तसंच आणून झोपवलं. मग त्या मामी म्हणल्या तुम्ही पाणी घाला थोडं. मग टावेल टाकलं अंगावरती, मी 2 चमचे पाणी घातलं, तेवढं पाणी पिले. मुलग्याने पाणी घातलं, तेवढं पिले. मुलगी काय ते सुधारलंच नाही, त्या मुलगीला बोलवायचं. आणि मग डॉक्टरला बोलवलं. डॉक्टर म्हणले, डॉक्टरला नाही आमच्या तिथली माणसं आली. म्हणलं आता ह्यांना दवाखान्यात घेऊन जाऊया म्हणले. मग तो एक माणूस आला आमच्या तिथला पाठीमागचा भक्तांचा, त्यांनी इथं तपासलं, इथं बघितलं. तर तो म्हणला मामी दवाखान्यात नेऊन काही उपयोग नाही म्हणले, सगळं संपलंय म्हणले. आणि मग संपले म्हणल्यावर परत डॉक्टरला बोलवलं. डॉक्टरांनी चेक केलं पण काही उपयोग झाला नाही. त्यामुळं मग पुढं दवाखान्यात नेलं नाही, काही नाही. मग परत मुलगीला फोन करून घेतलं बोलवून, गावाकडं फोन केला, गावाकडनं दीर जाऊ सगळे आले. मी काय त्यांना गावाकडं नेलं नाही. तर असं बघा, हा व्हिडिओ मी इथंच बंद करते. अशी माझी कर्मकहाणी आहे. हा माझा पहिला भाग आहे. आता इथून पुढं माझे भाग येत राहतील. बघा तुम्ही, तुम्हाला म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे ना, काय तुमच्या आयुष्यामध्ये काय चढ उतार आलेले आहेत. तर मी लई खडतर प्रवास केलेला आहे. तर हा शेवट होता. असंच तुम्हाला म्हणजे मी सांगेन माझ्या आयुष्यामध्ये काय काय घडलं ते मी नक्की तुम्हाला सांगेन.